कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, 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 नाही देहाचा भरवसा. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, भरामृताच्या राशी, भरामृता म्हणे व्यापार केला त्यासी बघुला बझारा, त्यासी बघुला बझारा, त्यासी बघुला बझारा. व्यापार केला त्यासी बघुला बझारा, त्यासी बघुला प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतवंदनी जगतमान्य देवनिवासी तुकोबरा यांचा चार चरणाचा सावध करणारा भंग सेवेसाठी निवडलाय. औचित्यही तसंच आहे. वैकुंठवासी श्रीधर दादा विठोबा काळे यांच्या कुटुंबियाच्या माध्यमातून त्यांचे 3ही पुत्र 5ही कन्या या कुटुंबाच्या उपकाराची परतफेड जगाच्या मालकाने सामर्थ्याने सांगावं. पुत्र प्राप्तीच याच्यासाठी असते. बापाला मोक्षापर्यंत पोहोचवायचं काम पुत्राचं असतं. शास्त्र सांगतं पतना त्रायती इति पुत्राहा. जे बापाला पापातनं वाचवतंय, नरकातनं वाचवतंय, मोक्षापर्यंत पोहोचवतोय तो पुत्र आहे. जे बापाचं सामर्थ्याने केलेला जेवढा काही निष्ठेचा, संप्रदायाचा, भजनाचा, कार्याचा, संसाराचा वाटा असेल तो सांभाळतोय. आजच्या पिढीला हे कळलं पाहिजे की नेमकं पुत्र याचा अर्थ काय असतो. बापाने जेवढं काही कमवलंय ते वाढवायची ताकद नसेल तर कमीत कमी सांभाळायची तरी ताकद असेल. तुकोबा सांगतात हे माझं नाहीच आहे, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरण सेवा साधाव्या. आणि ताकद असते हो. आता श्रीदादांचाच विचार केला तर नावच गोड. त्यांच्या वडिलांचे नाव विठोबा, विठोबाचाच अवतार श्रीधर आहे की नाही. एक कलियुग एक द्वापार योग. विठोबा श्रीधर कृष्ण राम शिव सगळे एकाच माझ्या पांडुरंगाचे रूप. त्या काळानुसार जरी शिक्षण नाही घेता आलं तरी सुद्धा शिक्षण नसताना सुद्धा आपल्या संपत्तीचा वाटा जो काही आपल्या बापाने आपल्या खांद्यावर टाकला, जो विठोबा दादांनी श्रीधर दादाच्या खांद्यावर टाकला, पुत्र कोणाला म्हणावं याचा आदर्श स्वरूप आपण त्यांना मानू शकतो. ज्यांच्या वडिलांची संपत्ती 2 एकर आहे त्या श्रीधर दादाने त्या जमिनीला 75 ते 80 एकर केलं. हे पुत्राचं काम असतं, हे लेकाचं काम असतं. त्यांनी त्यांच्या वडिलांची संपत्ती वाढवली, यात नवल नाहीये. त्यांनी त्यांच्या वडिलांची संस्कृती टिकवली.
आता हा जुना काळ आहे, नाहीतर 8-8 लेकरं सांभाळायची म्हणजे सोपी नाही ना. आता तुम्हाला जॉईंट फॅमिली बघायलाही भेटणार नाही, एकत्रित कुटुंब व्यवस्था तुम्हाला बघायलाही भेटणार नाही. एवढ्या सगळ्या लेकरांना चांगले संस्कार देऊन, त्यांना चांगलं आपल्या पायावर उभं करून, त्यांच्या संसारामध्ये त्यांना स्थिर करून जगाच्या मालकाच्या चरणावर आपला देह सोडावा आणि त्याच पवित्र आत्म्याच्या चिरकाल शांतीसाठी नामचिंतनाचा थाटलेला हा गोड अट्टहास. काय तुकोबराय गोड वर्णन करतात मला सांगा. संतांचं बोलणं म्हणजे अर्थात जीवाला धीर देणारं असतं. तुम्ही म्हणाल असं काय म्हणतात आई, तुकोबा म्हणतात कोण दिवस येईल कैसा. याचा अर्थ तुकोबराय घाबरवतात असं नाहीये. तुकोबराय बिलकुल घाबरवत वगैरे नाहीत. संत कधीच घाबरवत नाही. कायम लक्षात ठेवा माझं एक वाक्य, ज्या दिवशी तुम्हाला मरणाची भीती वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची खरी कृपा झाली. कारण काळही आम्हाला घाबरवू शकत नाही. कारण जो वैष्णव आहे, जो वारकरी आहे, आता वैष्णव कुणाला म्हणावं? बाह्यांगाने विचार केला तर तुळशी हार गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. आणि अंतर्मनाने विचार केला तर वैष्णव जन तो ते काही पीड पराई जाणीजे. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतोय तो वैष्णव आहे. त्याच्या कपाला चंदन, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो वैष्णव आहे. आणि जो 20+9 असे 29 उपवास वर्षात करतो तो वैष्णव आहे. 20 आणि 9. आता कोणते बघा, 5 पर्व आहे त्याच्यात. वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी आणि थोरात थोर महाशिवरात्री. हे 5 पर्व वैष्णवाने पाळलेच पाहिजे. आता 5 गेले, राहिले 24. किती राहिले? 24. आता कोणते 24 उपवास वारकऱ्याला करावे लागतात? 12 महिन्याच्या एकादशी. किती झाल्या? पंधरवड्याला 1 एकादश. महिन्याच्या किती? 2. मग 12 महिन्याच्या किती? 24. म्हणजे वर्षातल्या 24 एकादशी. आणि मी सांगितलेले आता 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळ अष्टमी आणि मोठ्या थोरातला थोर पर्व महाशिवरात्री. हे 5 पर्व आणि हे 24 एकादशी केल्या की त्या वैष्णवाला परिपूर्ण मानलं जातं. म्हणून तुकोबा सांगतात मला ज्ञात आहे, नाही काही जमलं तरी व्रत करा. तूच वैष्णव आहे ना. आम्ही जर तुझे दास म्हणून घेतोय स्वतःला तर आम्हाला काही नियम माहीत असले पाहिजे. आणि कसं असते ना, संसार असो नाही तर परमार्थ, त्यागाशिवाय मिळत काहीच नाही. त्याग लागतोच. अहो, त्याग ऐकायचा असेल तर माणसाने संत चरित्र ऐकावी. त्याग होता म्हणून त्यांचं स्वरूप संताचं आहे. त्याग कोणालाही जमत नाही दादा. आज ज्यांचं श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे, त्यांनी सप्त्यातली अन्नदानं, गोरगरिबांना मदत, ह्या सगळ्या गोष्टी केल्याच. ह्याला आपण एका स्वरूपाने त्यागच म्हणू शकतो. कारण आपल्याकडे आहे ते पुढच्याला द्यायची नीतिमत्ता फार मोठी लागते. आता जगात काही कमी श्रीमंत माणसं आहेत का? पण मला कौतुक आहे, मला स्वाभिमान आहे. एकतर मी वारकरी कुटुंबात जन्माला आले आणि आमच्या घरात शेतीचं वातावरण म्हणजे मी अवलत शेतकऱ्याची आहे. मला लय कौतुक आहे की मी श्रीमंत घरात जन्माला नाही आले. मला लय कधी कधी नवल वाटतं की मी श्रीमंत बापाच्या अवलादीच्या पोटी जन्माला नाही आले. कौतुक वाटतं मला, स्वाभिमान वाटतो की मी शेतकऱ्याचं लेकरू आहे. कारण श्रीमंताच्या घरी गेलात तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही. अरे शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडणार नाही, हा विश्वास आहे. इतका आनंद त्या घरात आहे दादा. रेड निकर टाळ्या वाजू वाटले तर वाजवीत जा. असा काय सरकारचा GST वय त्याला? वाट बघतात कवा ती वाजवीन पुन्हा. अरे तू वाजव, तुला कळलंय ना? शेजारच्याची वाट बघता वय. तुम्हाला कळलं तर टाळी वाजवायची, कुणी वाजवली म्हणून वाजवायची. तुम्हाला पटलं ना, कोणीच नाही वाजवली तरी. अहो कसं असतं ना, कीर्तनाचा आनंद घेणं हेच तर कीर्तन आहे. अवघा रंग एक झाला तो तो कीर्तन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होयांग हरिरूप. जगाच्या मालकाचं स्वरूप ज्या नामचिंतनात येतं ते संकीर्तन आहे रे. त्या संकीर्तनात माणसाने जरा आनंदी बसावं. हे मलाही कळतंय, लय वार आहे, लय ऊन आहे, कळतंय मला बी. पण विनंती आहे ना, थोडेसे स्थिर बसा, थोडेसे आनंदी बसा. ती पाठीमागच्या तर अशी बसल्या जस काय मड्याला आले ती. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. हा काही ढवळ जेवणाचा मंडप नाहीये, हे कीर्तन आहे. आम्ही तुकोबारांना विचारलं, का हो तुकोबा, जगाचा मालक तुमचा ऐकतो हो? कसं काय? तुकोबाराय सांगतात सोपं आहे हो. मन करा रे प्रसन्न,
सकल सिद्धीचे साधन मोक्षात्वा बंधन. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड रे. पीस ऑफ माइंड. मन शांत आहे ना. एक वाक्य बघा, मन चंगा तो. तेच तुकोबा सांगतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. त्याचं मन शांत आहे, शुद्ध आहे, पवित्र नजर आहे, अंतकरण शुद्ध आहे. सर्वा घटी राम देहा देही. माझ्या माऊलींचं वर्णन आहे. हेच आमच्या लोकांना कळत नाही. मरमर मरायचं आणि पुन्हा भेटलं नाही म्हणून ओरडायचं, असं नसतं रे दादा. विनंती आहे. अहो मी काय म्हणते, संसारही करावा, संसारही करावा, त्यात काहीच वाद नाही. पण त्या संसाराला कृपा जगाच्या मालकाची असावी. जर पांडुरंग परमात्मा आपला संसार सांभाळत असेल तर काय हरकत आहे विठोबाचं चिंतन घ्यायला, सांगा ना. अहो तुकोबरायांची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात बरं का दादा. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होता या महाराष्ट्रातल्या. आता तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का, देरगी देरगी देरगी. आले बाय आमच्या गावात देरगी 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 देरगी. दान करताय भिकाऱ्याला कसं दादा. एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण खुश राहा महाराज. असं बी आता कसं आहे, इलेक्शन जवळ आलंय, तुम्हाला सवयच आहे, तुम्ही घेतल्याशिवाय बोलतच नाही दादा. त्याच्यामुळे असं दे, आता काय सवयीचा भाग आहे तो. पण आता मी कुठं इलेक्शनला उभं राहिले आहे की नाही, की तुम्हाला माझं ऐकायला पैसे द्यावे लागतील. विनंती दादा, मला कुठं सत्ता मिळवायची. अहो आम्ही लय सत्ताधीश माणसं आहे, आम्हाला सत्तेची गरज नाही. आमच्या सत्तेचा विचार तुम्ही जर केला ना तर आमची सत्ता एवढी आहे, नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. आम्ही बोलावंतेनं करावं एवढी सत्ता या वारकऱ्याची. वारकऱ्याची सत्ता काय सांगायची दादा. माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या कपाळाला जो बुक्का आहे ना तो माझ्या वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. जर माझा पांडुरंग परमात्मा मस्तकाला लावतो, ही सत्ता आहे माझ्या वारकऱ्याची. अहो काय सांगू तुम्हाला सत्ता वारकऱ्याची. अहो आषाढीला आम्ही कीर्तन करावी, अहो द्वादशीला जेवण आम्ही करावी पुरणपोळ्याची, आणि पत्तरवाळ्या आमच्या पांडुरंगानं उचलाव्या, ही सत्ता आहे आमच्या वारकऱ्याची. अहो काय सांगू सत्ता वारकऱ्याची दादा. अहो आमच्याकडे काळ यावा आणि आमच्या गळ्यातली तुळशीची माळ बघून काळाने सुद्धा उलट्या पायानं पळावं आणि जाऊन सांगावं, दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. नकदा भूतया कावा नामधारकाचा शिवा. अहो महाराजांचं वर्णन आहे, ते सुदर्शन चक्राभोवती अख्ख्या पृथ्वी हलते, त्याच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते. अशा बापाची लेकरं आहेत ती. तुम्हाला घाबरतील का. उंच पताकांचे भार भय पळती यमकिंकर, 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 भय पळती यमकिंकर. अहो निस्ता वारकऱ्याच्या हातात भगवा दिसला की अशी पळते ती महाराज. दड 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 दुडू 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 दुडू. कसं पळावं कुठं पळावं कळत नाही, म्हणून तर म्हणत असते अहो जीव जातो कधी कधी माळा घालीत जा, मरत नाही. मरणामुळं तरी घालीत जर, पण घालीत जा. अरे लेक म्हणून सांगते दादा, माळ घातल्यावर मरत नाही. लोक म्हणत्याल हा तुला आम्हीच भेटलाव सांगाय. कसं मरत नाही ती. डोळ्या देखत पेटलेली बघितली न कशी मरत नाही ती. मरते तीन, मरत नाही ती म्हणजे मरते तीन. मी कुठं म्हणलं मरत नाही ती. मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती अशी मरत नाही ती. मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती अशी मरत नाही ती अशी मरत नाही ती. सोप आहे, तुम्हाला नाही मेळ लागायचा महाराज. मरत नाही म्हणजे मरत नाही असं कुठं असतं का दादा. लल्लाटी जे लिहिले न पुसे का काही केले. पण याच्या पुढचं वाक्य ऐका माझ्या माऊलींचं. वारकरी मरतो पण वारकरी कधीच आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो फक्त नियतकालीन मरणानेच मरतो. तो मरतो खरा पण कसा, थोडा थोडा आहे की नाही.
जरा ढग आल्यावानी वाजवायला ती महाराज बरं का, हळूहळू यायला लागलं, येईल हळूहळू येईल, हे की नाही माझी वेळ जा रे दादा. एक टाळी जन्माचा एक फेर चुकवते कीर्तनातली एक टाळी जन्माचा एक फेरा चुकवते, 84 लक्ष योनी चुकवायच्या त्या. विचार करा किती टाळ्या लागत्याला, है की नाही. टाळ्याचा लय फायदा आहे, नीट ऐका. माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मधी, नीट ऐका, माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मधी एक रेष असते. आधी ऐका पुन्हा बघा, थोडा तरी शिवलं गोगारू ऐकच जर. असती प्रत्येकाच्या असते, फक्त कुणाची आकुड असते कुणाची लांब असते. जेवढी ती रेषा लांब तेवढा पैसा जास्त, त्याला धनरेषा म्हणायची. थांबा की जरा झाल्यावर बघा की, आहो थांबा जरा थोडं थांबा. असती जे जी लांब तेवढा पैसा जास्त. आता मी तुम्हाला लांब व्हायचा उपाय सांगते. जो कीर्तनात प्रेमानं टाळ्या वाजवील त्याची रेषा लांबती. आता तुम्हीच ठरवा वाजवायच्या का नाही. वाजवावे काय आगाव आहेत माणसं, पैसे भेटणार. अशा जर टाळ्यानं वाढल्या असत्या तर आम्ही अंबानी झालो असतो. एवढ्या जिंदगीत टाळ्या वाजवल्या त्या. पण लोकांचं कसं आहे ना, दुनिया झुकतीये झुकणेवाला, असं काही खरं वगैरे नसतं. माणसांच्या हाताच्या रेषा भविष्य सांगतात खरं, पण हे भविष्य खरं करायचं का नाही की शेवटी माणसाच्या हातावर नाही, माणसाच्या कर्मावरच अवलंबून असतं. भविष्य असतं खरं, पण ते भविष्य खरं करायचं का नाही ते तुमच्या कर्मावर, तुमच्या वर्मावर, तुमच्या साधनेवर, तुमच्या निष्ठेवर अवलंबून असतं. माणूस मोठा होणार हे खरं आहे, पण माणूस जर घरीच राहिला तर तो मोठा होणारच नाहीये. शास्त्र फार गोड वर्णन करतं. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. उद्योग मोठा करायचा आहे, सिद्धीला न्यायचा आहे म्हटल्यावर मनात ठेवून चालत नाही. अहो झोपलेला सिंह आहे, त्याच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का. सिंह झोपलाय आणि हरणाला लय माया आली आणि ती म्हणला बाबा तू झोपलाय पण तुला भूक लागली असन. हरिण म्हणला तू तोंड वास, मी तुझ्या तोंडात जातो. शक्य आहे का. नाहीच ना. मग हे हातावर रेषा सगळं खरं असेल कदाचित, पण मला एवढं कळतं दादा, आमच्यासाठी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. आम्ही त्याचं नामचिंतन घ्यावं, त्याला स्मरावं. आमचं खरं करायचं शेवटी त्याच्याच हातात आहे. मग आम्ही मरत नाही असं नाही, पण आम्ही मरतो तो सुद्धा त्याच्याच मर्जीने. सटवीची राती जेवी विसंबी वाती, त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. जर मी पांडुरंगाला माझ्या आयुष्यात जागा द्यावी तर पांडुरंग मला इतका जवळ करतो की माझे सगळे निर्णय जगाचा मालकच घेतो. आणि मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं का विचार करून सांगा, आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं. काय म्हणणं आहे तुमचं टाळकरी. आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल. देवालाच कळणार की नाही. म्हणून तर महाराज म्हणतात गोमटे ते करा हरवजे. तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते. माझं दुःख जर तुम्हाला चांगलं वाटत असेल देवा तेही हरकत नाही. बरे झाले देवा निघाले पर्या दुष्काळे. तुम्हाला बरं वाटतंय ना देवा, काही काळजी नाही. तुम्हाला बरं वाटतंय ना यावर्षी पाऊस नाही, नसू दे महाराज बरं का. तुम्हाला बरं वाटतं ना नुसतं ढग आणता आता पडून वाटतंय पण पडत नाही, बरं तुम्हाला वाटतंय तसं महाराज बरं का. उन्हाळ्यात पाडताना पावसाळ्यात पाडीत नाही, तुम्हाला बरं वाटतं ना जाऊ द्या वाटू द्या बरं का. तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं त्याच्यातच आमचं चांगलं असावं कदाचित. देवाला चांगलं कळतं. देव राखतो संसार. तुकोबरायांची बायकोची जाऊ. तुम्ही जाग्यावर आले का. तुम्ही जाग्यावर आले का. तुकोबरायची बायकोची जाऊ इथून पुढे गेलतो आपण महाराज बरं का. तुकोबरायांची बायकोची जाऊ. काय अधिकार माझ्या संताचा, काय अधिकार माझ्या वारकऱ्यांचा. मी म्हणते करा संसार, काही हरकत नाही, पण कसा करा. मार्ग धरा पंढरीचा, बिंदास करा. तुकोबरायची बायकोची जाऊ. माय तुम्हाला आवर्जून सांगते लेक म्हणून, कधीच नवऱ्याला भाकरी खाऊ घातल्याशिवाय भाकरी खात नव्हती, कधीच नाही. आणि जुन्या बायका होत्याच तशा. जुन्या बायका नवऱ्याला देवच मानायच्या. ते असं ना का राक्षसाच्या लायकीचा, पण देवच मानायच्या महाराज बरं का. ती येड का असं ना, पण माझ्या मायमावल्या मात्र त्यांना देवच मानायच्या. त्याच्यामुळं माझ्या देवानं त्या मायमावल्याचं कधी कमी केलं नाही. त्यांचा संसार माझ्या देवानं राखला.
अगं 4 भाकरी जरी केल्या ना माझ्या जुन्या बायांनी तरी 40 माणसं जेवून जायची. कारण तिच्या दुरुडीतली भाकरी माझा पांडुरंग वाढवायचं कधी कमी पडू देत नव्हता. ही सामर्थ्यानं संसार करायची दादा. जुन्या पण जुन्या बायका. लय मला म्हाताऱ्या तुम्ही लय आवडत्या. फक्त मला तुमचं एकच वाक्य आवडत नाही. माझ्या जमान्यात नव्हतं माय असं एवढं एकच वाक्य माय. बाकी तुम्ही लय आवडता मला. तेवढं एक वाक्य आपलं तेवढं. आता कसं असतंय नियमानुसार बदलावं लागतंय. जग आहे माय. ह्या जगात आहे ना सगळ्या गोष्टी दिसण्यावरच आहे त्या. ह्या जगात देव सुद्धा प्रचारावर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? देव सुद्धा कसा आहे? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. आमच्याकडं लय खतरनाक काम आहे. आमच्याकडं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. जग आहे दादा हे. ह्या जगात आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. हे जग आहे भामट्यावर आहे पण संतावर नाही. इथं चमत्कारच लागतो दादा. इथं व्यवस्थित दिसणं राहणं सगळं नीट लागतं. हे जग आहे. या जगात जी पोरगी कीर्तन करते ती नालायक आहे आणि जी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे. हे जग आहे बाबा. या जगात ज्या साबणानं गोर होईल ते साबण खपणार सुद्धा नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच. आता त्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ते काय साबणानं झाली होय रे. लोकांना कळत नाही असं नाही, कळतं पण झोपलेल्याला उठवायचं सोपं असतंय. अवघड कुणाला आहे? सोन घेतलेल्याला. आपण त्यातलंच गबळ आहे महाराज. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कळत नाही. पियत बायकोला राती मारित सकाळी म्हणत नव्हती ग मारायची. पण पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की त्याच्यासमोर टोपलीवर शेळीच्या लेंड्या नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळ मनुकत गोड लागतात खा. खाईन का त्यो? किती जरी पियाल्याला असला तरी लगेच म्हणून लेंड आहेत ना. कळतो त्याला. कळत कसं नाही? नाटक करतोय ती महाराज. तसं काम आहे. कळतं रे दादा या जीवाला. कसं कळत नाही? एखाद्याला म्हणलं ना का हो काळ्यांच्या घरी कीर्तन आहे चला ना मंडपाकडं, ती म्हणत आलो असतं पण आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे कळतंय तुला खाल्लंय ती चुकीच आहे, पेलंय ते कळतंय. पण हे जे मन आहे ना, माऊली सांगतात विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरवतो ते मन आहे. आता याला स्थिर करायची ताकद एकाच ठिकाणात आहे. आता कोठे धावे? तुझे चरण. म्हणजे आलून फिरून कुठं आलं? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 तेथील मोकाशी उभा असे विठेवर. त्याला सगळं कळतंय न सांगता कळो येते अंतर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा या मजते कवरी दाखवा दिनाचा सोयरा. संत माय बाबा एवढा उपकार करा या मजते कवरी दाखवा दिनाचा सोयरा. ठीक आहे ना? काही का करताय? कान हे बधीर झाली वाचा बोले बोबड. नाकमुख गळू लागले लाल आणि शेपूड. श्वाना परिगती झाली अवधी करते हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा या मजते कवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा या मजते कवरी दाखवा दिनाचा सोयरा. जो त्याच्यापर्यंत पोचवेल तो माझ्यासाठी संतांचा अवतार आहे. कुणीही न्यावं. मी काय म्हणते, नाही आम्हाला जमलं देवा. गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय. वेळा डोई वेळो वेळा ठेवी वेळो वेळा डोई. वेळो वेळा डोई ठेवी वेळो डोई. वेगळा नावाचं हरी हा नावाचं हरी. वेगळा नावाचं हरी हा नावाचं हरी. वेगळ्या नावातो हरी या नावातो हरी. वेगळ्या नावातो हरी या नावातो हरी. मला सांगतात वेळ आहे तोपर्यंत जागे व्हा. खरा
जाई नगे माये बाया पंढरपूर पेटेन माहेर आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी नाही आमचं माहेर कोणतं एक विठाबाई एक विठाबाई माझे पंढरीचे आई माझ्या पंढरीचा आणि चंद्रभागा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा जनाई म्हणते माझं माहेर आहे बाई बाई जाते ग माहेर लागे बाई बाई जाते ग माहेर लागे बाई बाई माझ्या मुळच्या घराला माझ्या मुळच्या घराला घराला ग बाई बाई जाते ग माहेर बाई बाई जाते ग माहेर बाई बाई जाते माहेराला बाई बाई जाते माहेराला पण आम्हाला कळत नाही दादा आम्हाला माहेरच कळत नाही मूळचं घरच कळत नाही आम्ही इथंच फिरतोय आमचं आयुष्य नाथबाबा सांगतात पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग बाई बिंगा पिंगा ग पायी पिंगा पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा ग पिंगा ग पायी पिंगा अवघा अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिगा गो अवघा धांगड दिगा गो अवघा धांगड दिगा अवघा धांगड दिगा गो तुम्ही राम रंगी रंगागे तुम्ही राम रंगी रंगागे तुम्ही राम रंगी रंगागे तुम्ही राम रंगी रंगागे पिंगा ग पायी पिंगा गे पिंगा ग पायी पिंगा गे पिंगा ग पायी पिंगा अवघा बाई भिंगा गो अवघा अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिंगा ग अवघा धांगड दिगा गो धांगड दिगा गो आयुष्य धिंगाणा झालं तरी लोकाला कळे ना बरं आयुष्याचं पार काळवंडलं तरी लोकाला कळे ना आपण आम्ही संसारिक आहे देवा तुमच्याकडे येताच येईल असं नाही ना हरकत नाही आहेत तिथे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
तोंडाकडे बघतात हो 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 म्हणायचं म्हटलं म्हणायचं आहे की नाही. तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही बरं. तुम्हाला वाटेल तुमचा दोष विषय बिलकुल नाही. तुम्ही म्हणत नाही यात तुमचा दोष नाही. काही माणसं म्हणतात निघालतं कीर्तनाला पण गेलो नाही, काय म्हणत्या गेलो पण बसलं नाही, काय म्हणत्या बसलो पण मधनंच आलो, काही म्हणत्या शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. खरंच तुमच्या चुका नाही. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुम्हाला कीर्तनात सुद्धा देवाचं नाव घेऊ वाटत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. मी कशाला बोलू. माऊली म्हणतात नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. पण देवानं संसार सांभाळायचा म्हटल्यावर आम्ही संसारापासून विलिप्त झालो पाहिजे की नाही. आमचं भजनात मन रमलं पाहिजे की नाही. तर तुकोबरायची बायको जिजाऊ आले जागेवर माय तुम्ही. हां जागेवर येत जा माय जागेवर आहे की नाही. लय चांगली बायको, लय चांगली, लय श्रीमंत घरची लेक माय. पण मिठासोबत भाकरी खाल्ली तुकोबरायच्या घरी. लय श्रीमंताची लेक. महाराज तुकोबराय ज्या डोंगरावर गेले कधीच जिजाऊला माहीत नसायचं कुठल्या डोंगरावर गेले. असे चौरस्त्यात उभी राहायची माझी तुकोबाची बायकोन, प्रत्येक वाटेला कान लावायची माय. ज्या वाटेतनं विठ्ठल विठ्ठल असा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार बघा माझ्या तुकोबाचा माय. तुकोबराय ज्या मातीहून चलायचे ते रोज सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचं, हा अधिकार माझ्या तुकोबांचा होता. तुकोबा त्याच वाटेवरून चाललं की जिजाऊ त्याच वाटेवरून जायच्या. तुकोबांना खाऊ घालायच्या आणि मग जिजाऊ घरी यायच्या. नका लय काळजी करू, नेत नाही तुम्हाला दाखवतोय फक्त महाराज बरं का. नेत नाही असं द्या. यम बिम नाही तो इतक्या लवकर नाही न्यायचा महाराज बरं का. लगे असं नाही काय गरज नाही महाराज. दिसतंय विषयाकडे या. मग आता जिजाऊनं आमच्या भाकरी केली तुकोबरायला खाऊ घातलं आणि जिजाऊ महागारी निघाल्यावर उन्हाचा कार आहे. जिजाऊच्या पायात काटा रुतला. काय रुतला. शेतकरी तुम्ही शेतकरी ना. पण मला एक सांगा, तुम्ही बोलत नाही, टाळ्या वाजवीत नाही, भजन म्हणत नाही, मुद्दाम करता का. तुम्हाला माझी जिरवायची का. काही माणसं मुद्दाम करतात, त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी ज्ञान शिकवित होती, लय भजन कर म्हणत होती, लय टाळ्या वाजव म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवल्या, पट्ट्यानं वाजवल्याच नाही. नसतो रे दादा. आणि कशाचं करतं रे माऊली. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती 7 कोटी. 5 आणि 2 7 कोटी. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे तुलसी रामायणामधलं वर्णन नाही दादा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. हे बर का. 1.25 एकर ऊस आहे आपला. त्यो बी गेला कारखान्याला. भजन करीत जा. पडला बंद कारखाना आता पुढच्याच वर्षी. भजन केल्याशिवाय पर्याय. पाया पडते तुमच्या दादा. 22.5 क्विंटल एक चौकट. 3.5 ते 4 हजार चौकटी असणार एक घर दादा. अशी किती घर दादा. 7 कोटी बर का. धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला गेल्या वर्षी. तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होते. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. अर्ध्या तोळ्यावर संपत्तीचा काय विचार करता दादा. माझ्या नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची आणि माझे नाथ बाबा अशा लाखो माणसाला रोज कीर्तन झालं की धान्य धन सगळं द्यायचे. काय श्रीमंती असेल त्या संताची. लय भाग्यवान माणसं आहे आपण. हाकेच्या अंतरावर पंढरपूर आहे. सोपान काकाची दिंडी दारातनं जाती. तुकोबाची दिंडी थोड्याच अंतरावरून जाती.
काय भाग्यवान माणसं आहे दादा आपण. संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणून आपल्याला काही कमी पडत नाही. लय भाग्यवान दादा. अरे थोडं पाणी पाऊस कमी असेल आपल्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण आपण पश्चिम महाराष्ट्राची माणसं इतकी भाग्यवान आहे की आपण ज्या मातीत जन्माला आलो ती माती सगळ्यात आधी आहे. कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आदिरात्री पंढरी, आदिरात्री पंढरी. मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, आदिरात्री पंढरी, आदिराचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी. आदिरात्री पंढरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. विश्वाच्या मालकाच्या जगाच्या बापाच्या दारात राहतो आपण. अहो आपला जन्म तिथं जिथं पांडुरंग 28 युगे झालं तटस्थ उभा आहे. काय भाग्यवान माणसं आहे आपण. पण कसं आहे ना, पिकतं तिथं इकत नाही. आमचं तिरुपतीला जाईन, केदारनाथ, बद्रीनाथ, 12 ज्योतिर्लिंग करण, पण कडू पंढरपूरला मरत नाही दादा. बाजार समितीला जातो आणि तिकडून तसाच कडकडनं माघारी येतो. त्याला म्हणलं की नाही पंढरपूरला गेलता, हा पंचायत समितीचं काम होतं, दर्शन घेतलं. भामटे त्याला पात्रता बी लागते तेवढी महाराज बरं का. देवाचं दर्शन कुणालाही कसं भेटल दादा. बहुत सुकृताची जोडी विठ्ठली. देव आवडायला भाग्याला लागतं दादा. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत मायबापाच्या पोटी जन्माला आली आहेस, पण कधी भगवंताचे आभार मानताना दिसली नाहीस, ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही ग माझी बाय. पण खरं सांगू तुला, बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही, तुझं अस्तित्व जग मान्य करणार नाही, हे सामर्थ्याने सांगते देव मानतोय म्हणून सांगते. मी का सांगू, भगवान श्रीकृष्ण सांगतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो विश्वेश्वर. हे सायंटिफिकली प्रूव्ह. कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते चाले शरीर, कोणाची आसते शरीर कोणाची असते चाले
तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या सत्ते. माऊलींचं वर्णन आहे. तू गुरुबंधू पिता तो आमची इष्ट देवता तुही सदा रक्षदा पदी आम होते. जे दिसे भूत ते मानी जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा. माझ्या माऊलींचं वर्णन आहे. सामर्थ्याने सांगतात ते. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता तुम्ही देव जाणे. पण खरं सांगू, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट त्याच्या मर्जीशिवाय होत नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी. मग हे जर त्याच्याच जीवावर चाललंय तर काय हरकत आहे. व्रत करा एकादशी मार्ग धरा पंढरीचा. त्याला खुश ठेवावं ना. आता बघा, जर त्याच्या हातात सत्ता असेल तर आपण त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करतो की नाही. साहेब या, बसा खुर्चीवर, हे की नाही. ड्रायफ्रूट घ्या, हे की नाही. थोडं थंड पाणी घ्या, साहेबाला कोल्ड्रिंक आणा, हे की नाही. तसंच असतं रे. विश्वाचा मालक आहे तो, हे की नाही. सामर्थ्याने लक्षात घेत चला. माझ्या जिजाऊच्या पायात काटा रुतला, विश्वाच्या मालकाला सहन नाही झालं. तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? येत जा, येत जा. शेतकरी तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही बोल चाल बरं. आपल्या गावाशेजारी नदी आहे का? नदी आहे? पाणी आहे नदीला? नाही का? हिर आहे का? हिर आहे का? हिरीला पाणी आहे का? झाल्यावर मला नेऊन टाका. त्याशिवाय ही खुश होत्याला असं काही वाटणं झालंय महाराज बरं का. शेतकरी तुम्ही, हा हाडाचे शेतकरी तुम्ही दादा. मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला ह्यात काही नवल आहे का? आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा दिसण्यासाठी काही पाण्याचा वापर करतो का? मग काटा कसा बघतो शेतकरी? थुक्यानं. थुक्यानंच बघायचं असतं महाराज बरं का. तिथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, थुक्यानंच पाहायचं असतं. मग थुक्यानं, आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? 2-4 याला तरी लावावं लागतो महाराज बरं का. आता जिजाऊच्या पायात काटा रुतला, अशा जिजाऊ तशाच पायानं पुढं चालायल्या, पण पांडुरंगाला राहवलं. विश्वाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगाचा बाप पंढरीचा मालक द्वारकेचा राजा ओ सिंहासनाधीश्वर पंढरीनाथ अखिल कोट ब्रह्मांड चालक वैकुंठ सोडून खाली आला. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी लोक आयुष्य घालवतात, योग याग वितृत वैकल्य करतात, जीव तरसवतात, तळमळवतात, तरी चरण मिळेल की नाही याची खात्री नाही. त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय हातात घेतला, स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि थुका लावून जिजाऊचा काटा दिसतय का? देवानं बी 2-4 याळा लावला महाराज बरं. तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला, तेच बोट तोंडात, तेच बोट पायाला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. सरपंचीन म्हणली मा नवरा सरपंच आहे, ह्या नालायकांनी खुर्ची दिली नाही. म्हणजे मी तुमच्या गावचं नाही, मी पंढरीचं सांगते महाराज बरं का. हां, पंढरीचा सरपंच कोण आहे? पांडुरंग आहे की नाही. आणि सरपंचीन कोण आहे? रखमाई आहे की नाही. आणि रखमाई, हां, अहो देव कुणाचं नाही ऐकलं तरी रखमाईचं नीट लक्ष देऊन ऐका. देव सुद्धा बायकोचं ऐकतोच. फक्त कसं आहे, मोठ्याचं झाकतंय तुमच्यासारख्याच उघडं पडतंय महाराज. देव सुद्धा ऐकतो बायकोचं. देव कसं ऐकत नाही? आता सगळे तुम्ही वारकरी मंडळी, अख्खा काकडा झाल्यावर तरी बी देव उठ ना. मग देव उठवायला संत मंडळी कुणाला सांगतात? राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया, से जे हलवून जागे करा देवराया, से जे हलवून जागे करा देवराया, से जे हलवून जागे करा देवराया, से जे हलवून जागे करा देवराया. शेवटचा पर्याय कुणाला सांगायचं? रखमाईला सांगायचं. सगळे संत रखमाई मातेला सांगतात. अहो नामदेवरायची बायको राजाई लय श्रीमंत घरची, संताचे कुठल्याच बायका गरीबाच्या आणि संत बी गरीब. हा तुमचा भ्रम आहे की तुकोबाराय गरीब होते, ज्ञानोबाराय गरीब होते.
त्यांच्यासारखी श्रीमंती तुम्ही बघितली सुद्धा नसल. अहो नामदेवरायची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची बर का. अय रेडणीकर 2 BHK तुमचा, फार फार तर सागवानी झाडाचा असन तुमचा खाट. कशाचा माय? नामदेवरायच्या बायकोला झोपाय पलंग सोन्याचा. तरी सुद्धा नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. तुमचं बरं आहे ना? विचारलं महाराज बरं का. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाई जनावर भेटलंय मी आहे म्हणून सांभाळलंय 3 दाखवून म्हणती. तुमचं लय अवघड आहे रे दादा. काय सत्ताच्या बायका होत्या हो. धोतर फाटलं माझ्या तुकोबायाचं, दोरा नाही हो दोरा शिवायला. तुकोबाराय गरीब नव्हते. दुष्काळाच्या काळात तुकोबाऱ्यांनी सगळं दिलं, इतकं दिलं की तुकोबारायचीच बायको लेकर अन्न करून मेली. 2 बायका होत्या तुकोबाला. त्याग शिकावा तर माझ्या संतांकडनं 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या, जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती माऊली? 25 दादा. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबरायाकडं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25 बैलगाड्या. फक्त तुकोबांच्या वाटणीच्या भाऊ अजून 2 बाकी आहेत. तुकोबांनी भावाच्या वाटणीचं नाही बुडवलं, फक्त त्यांच्या वाटणीचं बुडवलं. त्यांच्या एकट्याच्या वाटणीच्या किती बैलगाड्या होत्या कर्जपत्रांच्या? पैशाच्या नाही, कर्जपत्रांच्या. आम्हाला काय एवढा गर्व नाही तर या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायांनी माफ केलं. काय त्याग असेल माणसाचा. अहो इतकं दिलं, स्वतःचा बाप मेला. संतांचा त्याग बघा दादा. स्वतःचा बाप मेला, 10व्याचं जेवण घालायचंय. घरातलं जेवढं हाय नाही तेवढं गोळा केलं आणि 10व्याचं जेवण घातलं बापाचं. लोक जेवली. दुष्काळाचा काळ होता दादा. लोक जेवली, असे लाडू बांधू नेले. विचार सुद्धा केला नाही 10व्याचं. लोक तरी काय करतील? घरी लेकर उपाशी होती. चुकून एका बाईचा पदर निष्ठला, लाडू पडलं, तुकोबाला दिसलं. तुकोबाराच्या डोळ्यातनं अश्रूच्या धारा चालू झाल्या. म्हणे पांडुरंगा, एवढे कसे वाईट दिवस माझ्या लेकरावर आणलेस रे. बाप मेला याचं दुःख बाजूलाच आहे. बाप मेला याचं दुःख बाजूलाच आहे, पण या लेकरांची एवढी वाईट अवस्था सहन होत नाही रे या जीवाला. बापाच्या 13व्याला सगळं धान्य लुटलं तुकोबांनी. बापाच्या 13व्याला जेवढी काही घरामध्ये थोडं होतं नव्हतं तेवढं धान्य होतं. कण ना कण तुकोबारांनी त्या देहूच्या गावकऱ्यांना सगळं दिलं. तुकोबारांच्या लेकरांनाच खायला काही राहिलं नाही. दुष्काळातली परिस्थिती आहे. तुकोबारायची बायको लेकरं अन्न करून दुसरी बायको तुकोबांची. दोरा नाही तिला शिवायला धोतर. तुकोबाचं धोतर फाटलंय. सावकार. पण त्या गावात काही तुकोबा एकटेच सावकार नव्हते. गावच सावकाराचं होत. भरपूर सावकार होते देहूत, पण एका नाही दिलं. सगळ्यांनी दाबू ठेवलं. पण उगच तर आम्ही म्हणत नाही ना. अहो त्यावेळेस एवढा मोठा त्याग केला. अहो अवतार संताचा, परमात्म्याचा, पांडुरंगाचा म्हणावा. अहो जी लोक ज्या तुकोबांच्या गाथा बुडवल्या, आज तीच लोक आरती तुकारामा म्हणल्याशिवाय देहूत घास खात नाहीत दादा. हा अधिकार आहे संताचा. ज्या ज्ञानोबारायांना लोकांनी गावातनं बाहेर काढलं, ज्या ज्ञानोबारायांनी लोकांनी आळंदीत राहू दिलं नाही, ज्या ज्ञानोबारायांना लोकांनी पायदळी अन्न तुडवलं, त्याच ज्ञानोबारायांना आज तीच लोक, त्यांचीच लेकरं सामर्थ्याने म्हणतात, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात. अधिकार आहे हा संतांचा. उगच देवजी जाऊचा पाय हातात घेऊन काटा बघतात दादा. रखमाई मातेला राग आला. जाग्यावर आले तुम्ही?
जागेवर आले महाराजासारखं. रखमाई मातेला राग आला. रखमाई माता म्हणली, स्वामी कळतं का तुम्हाला कोण आहे तुम्ही? वाकीलकोट ब्रह्मांड चालाकीचा पाय हातात घेऊन थुक्यानं काटा बघता. खरं सांगा देवा, सगळं दिसतं तुम्हाला, हिचा काटा बरा दिसना. न सांगता तुम्हा कळू येते. तुम्हाला न सांगता भक्ताचं मन कळतं. त्या पांडुरंगाला जिजाऊचा काटा दिसायचा नाही का? त्याला थुका लावायची गरज आहे का? उगाच म्हणता का? काय वाटतं रखमा तुला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिणी आहे. अगं त्या 2 हातानं करून खाऊ घालते, तुकोबाचा संसार सांभाळते. तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. माझ्या जिजाऊच्या पायाची धूळ मुखाला लागावी म्हणून पांडुरंगानं वैकुंठ सोडून तिचा पाय हातात घेतला. काय अधिकार? देवाईची रज चरणीची मान, देवाईची रज चरणीची मान, देवाईची रज चरणीची मान, देवाईची रज चरणीची धावत चालती मागे मागे, चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे. देव इच्छिता ते. देवाच्या इच्छेशिवाय काय शक्य आहे? विचार करा रेडणीकर. जिजाऊचा काटा पांडुरंगानं काढला, आपला काटा लोकांनं काढला. आपला बी काढला महाराज, पण आपला लोकांनीच काढला महाराज. अवघड आहे. मग ते तुकोबा सांगतात, देवा आमच्यासारख्या वैष्णवाला काय काळजी करावी, कोण दिवस येईल. अभंग नीट ऐका. ही भीती नाहीये, ही सावधता आहे. संत भीती दाखवत नाहीत. मी तुम्हाला सुरुवातीलाच काय वाक्य वापरलं? संत भीती दाखवत, संत तुम्हाला समाधानी करतायत. काळजी करू नका, कोण दिवस येईल. असंही हो जाणारच आहे, नाही देहाचा. त्याच्यामुळे प्रत्येक क्षणाला घाबरू नका. अहो नारद मुनीला जेव्हा वाल्या कोळ्याने अडवलं, वाल्या कोळे हे पहिले रत्नाकर होते. कोण होते? रत्नाकर, वैष्णवच. फक्त संगतीमुळं जरा, आणि संगत बेकारच असते. ढेकणाच्या संगे हिरा तो, कुसंगतीनं साधू सुद्धा नसतो. तुम्हाला काय वाटतं? महाराजाच्या नादी पिदाडं लागलं, पिदाडं सुधारतं? येडे तुम्ही. महाराज पित इतकं बेकार आहे ते महाराज. ते महाराजाला म्हणतो की गोडभर देव भेटण. माणूस आहे बरं, इमानदारीनं सांगा बसलेले. दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सेरडचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशानं घेतला का? हा, पहिलं व्यसन किशातल्या पैशानं झालं का? मग जीवनात कोणतर दानशूर करणं होता का नाही? ते म्हणला गिर गोटवा काय होतं गोट्यानं. अरे गोट्यानं गेली ना 80 एकर. जिंदगीत असे पोत्यात घालून मारली पाहिजे महाराज बरं का. आणि असे मित्र नसले तरी, म्हणून तर आम्ही विनंती करतो न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. अहो संताची संगती घडावी, अहो करावी तातडी, अहो परमार्थाची आवड लागावी. अहो संताची संगती घडावी, आकळावा श्रीपती, देव जवळ यावा. अहो संताची संगत घडावी, आम्हाला संत व्हायला काय वेळ लागतोय? काळजी करू नका, जसा येईल तसा दिवस येईल. देह जाणारच आहे, नाशिवंत देह जाणार. महाराज सांगतात आता जागा, आता जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा, आता जागा, आता जागा जागा, आता जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. चोर निजल्या नाटोनी भागा, चोर निजल्या चोर निजल्या चोर निजल्या नाडोनी भागा. चोर, लक्ष देऊ नाही का? कोण आहे चोर? आयुष्य काळ. चोर कोण आहे? काळ आहे. कधी येईल सांगता येत. चोर निजल्या
नाडोनी चुकून पळा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा आता जागा जागा आता जागा आता जागा जागा आता जागा रे भाईलो जागा आता जागा रे भाईलो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा जागा वेळ येतोपर्यंत जागा लोक म्हणते देवा तुम्हीच जागा जगजोगी जाग जाग बोलती देवालाच पुढा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला रणोदय सरली निद्रेची वेळा पुढा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला आपण त्याच्या आधी देवाला जागा करायच्या आधी उठा जागे भागे आता स्मरण करा पंढरी नाथा हवे चरणे ठेवा माथा सुख व्यथा जल माझा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा हवे चरणे ठेवा माता सुख व्यथा जल माझा जागे वारे आता चरणी ठेवा माथा सुख व्यथा जल माझा जन्माच्या जाग होणं म्हणजे काय सावध झालो हरीच्या आलो काय माणसं म्हणतात देव काय करतो अरे तू जेवढा करतो तेवढंच देव करतो महाराज काय तू जेव करतो ते देवामुळेच करतो महाराज शक्य आहे काय बरं लय लांब जाऊ नका फोटो काढायचा आहे 16 वर्षांचं वय वर्ष आहे माऊलींचं किती 16 16 10वी 16 विश्वातलं प्रत्येक उत्तर असणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी प्रत्येक उत्तर जी आजची पिढी शिकते ना बायोलॉजी केमिस्ट्री झुलॉजी आर्ट कॉमर्स सायन्स जे काही असेल BHMS MBBS MD पॉलिटेक्निकल मेकॅनिकल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर कुठल्याही क्षेत्रात भरती पोलीस भरती नेव्ही जे काही असेल MPC UPC आयुष्यात तुम्ही जे कुठलं शिक्षण घेता ना तरुण मंडळी एकदा ज्ञानेश्वरी वाचा तुम्हाला त्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल ते मला काही बोलता का ताई सायन्सचा आणि ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही उदक पाणी आवेशे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे ज्ञानोबा यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा चाचूचेनी सांडस आहे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय पण हे जग असे की तर 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय खरंय का खोटे खऱ्याला खरं तरी म्हणीच इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय आणि चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते ती खरे खोटे मी कशाला म्हणू 5000 वर्षापूर्वी चाणक्यनीती हा ग्रंथ निघाला पुस्तक निघालं त्याच्यात हे वर्णन हे जग असे जनाई म्हणते माझी 7 वर्षाची किती वर्षाची 7 वर्षाची जनाई देवाला भांडती आणि देवाला म्हणती काय देवा जग आहे पुण्यवंत पाताळ लोकी मेला दरिद्रित भाग्यवंत गेला स्वर्गाचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार 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 धुंद
बंद झाला तुझा दरबार. वर्णन जाणायच पुण्यवंत पाताळ लोकिन्याला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देव कळना झाला हो लोकाला, कस कराव अवघड आहे. पण मी काय म्हणते, तुमचं नाही, तुमच्या एकट्याचं कुठं अवघड आहे. पिढ्यानं पिढ्या गेल्या ना दादा. आज जा गेला, आजा मेला मेला बाप मसा गेला, आजा मेला पंजा मेला. तू पतू तोही कैसा झाला. ना तू पण तू तोही तैसा झाला. हे उठा उठा जागा पाटे, उठा उठा जागा पाटे, बाय आले मोठे, उठा उठा जागा पाटे. उठा 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 आजा मेला पंजा मेला बाप मस्त गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मस्त गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. विनंती आहे, लय उठा उठा बोल नका. उठतील ती उठायच बसले ती महाराज बरं का. उठा पाटी भया आले मोठे. ढालगज आहे दादा, साधी आहे का. आणि ही ढालगज जर गळा पडली ना, तुम्ही समजू नका ही लथट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावी लपट्टा. तुम्ही समजू नका ही लथट्टा, भल्ल्या भल्ल्या शिलावी लपट्टा. येडका मदन केवळ पंचन. आता ही कुठली वासनाजीचं नाव, ही वासना नावेची ढालगज इतकी बेकार आहे. वासनेच्या संगे नको जाऊ. हा जो पुनर्जन्म आहे ना, फक्त वासनेमुळे आहे. ज्याची वासना मिली त्याला पुनर्जन्म. योगी येतो ही करीती परिकर्मे तृण बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाही, ज्याला माहित आहे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करती हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काय पाहिजे देवा? ज्या मीराबाईनं देवाला कधी पाहिलं नाही, ती मीराबाई म्हणते देवा तुला बघायची गरज, तू भेटला नाही तरी काही हरकत. आयुष्य तुझ्यात रमवलं रे. फक्त वर्णन आहे. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब हो कावन चारा, तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मांगू नहीं दोबारा. तुझो मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मांगू नहीं दोबारा. शब्दावर जा, चालीवर जाऊ नका. लोकांचा स्वभाव आहे, लोक चालीवरच जाते. ती कळलं, त्यालाच कळलं महाराज. आपल्या शब्दावर जात जा, आहे की नाही. तुम्ही आपल्या चालीकडे लक्ष देऊ नका, शब्द महत्वाचे आहेत दादा. आणि विशाल दादा, लोकांचं एक लईच भंगार काम आहे बघा. आणि लोक आहे ना, काय जिंदगीत आहे ना, किती बी चांगलं वागा, लोक लक्ष देत थोडं चुकू द्या. एवढा जरी सुंदर कार्यक्रम काळ्या कुटुंबानं केला तरी अख्खी भावकी चांगली म्हणत नसती सर्जेराव दादा. 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असतंय, पैशाचा उतारलाय कुठंतरी खर्चायचा. लोक काय तर ती म्हणजे इथे आम्ही बापाची जाण केली, त्याच्या कर्तव्याची, त्याच्या कर्तृत्वाचा आदर केला. हा तुम्हाला दिसतच नाही. इथलीच बुंदी खाणार, इथलाच भात खाणार, जाता जाता 4 शिव्या देऊन जाणार.
कसं देव माफ करीन काय कळतच नाही मला कधी कधी. लय अवघड आहे दादा लोकांचं. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा आणि ह्यानं बरी केली. काय ब्रह्मचारी ठेवतो का त्याला? आणि बायको तर करू दे. लोकांचं कशाला सांगायचंय? स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं न्याबळाट होतं, नुसतंच उभं राहिलं, त्याला काय कळा होती होय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तन आला, येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू का मरू का? बरं दे, मी पिला विचार करीत नाही महाराज बरं का. माझं कसं आहे ना, आपला असा कारभार आहे दादा. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, तुम सगळ्यांसाठी बरं का. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी ना कोणी काही करू शकत नाही दादा. यश त्याच्या पदरात पडणारच आहे, आणि कोणीच कुणाला मोठं करत कधीच नाही. सामर्थ्याने सांगते दादा, माणूस मोठा होतो स्वतःच्या कर्तृत्वावर, सामर्थ्यावर, निष्ठेवर आणि स्वतः पांडुरंगाच्या आशीर्वादावर. आई वडिलाच्या पुण्याशिवाय माणूस मोठा होत नाही. प्रारब्ध त्यांच्यामुळे आहे. आज एवढं वैभव या काळ्या कुटुंबाला आहे, ही सगळी पुण्य श्रीधरदत्तांची. अवघी देवाचीच रूप आहे. साधं वर्णन आहे माझं रेडणीकर, मला उत्तर द्या एका प्रश्नाचं. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? हा, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? असा किती परमार्थ केला म्हणजे देव भेटणार आहे? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. का रे पोरांनो, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव, नोकरी भेटना तो देव ना चिवला का ग माय? नवरात्राचे उपास आणि दुसऱ्या दिवशी बोकड, आणि देवी कुपती म्हणून पोत्यात घालून हाणली पाहिजे तुला. देव कधी कोपत नाही, देव आहे त्यो. असा छोट्या छोट्या गोष्टीला कोपायला त्याला काय तेवढाच धंदा आहे का? देव कधी कोपत नाही. सामर्थ्याने लक्षात घेत जा, हे कोपतन ते काही नाही. कसाही परमार्थ करा, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काळ्या वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? पाटील दादा तुम्ही तरी बोला, ह्यांना बोलून बोलून कटाळले मी महाराज बरं का. 2 तास झाला माझा जीव घेतला यांनी महाराज. निस्ती तोंडाकडे बघायच्यात, काय म्हणजे ती काय निस्ती मड्याला बसले ती महाराज बरं का. आता ह्यांचा काय प्रॉब्लेम आहे देवच जाणे. तरी पुढचे 10-15 जरी तोंड बरी आहे ती महाराज बरं का. ती तरी जरा अधून मधून होय होय म्हणते ती महाराज बरं का. त्याच्यामुळे वाटतंय तरी मी जिवंत आहे की नाही. काय कराय, मागची तर निस्ती कवरे क्षेत्राच्या बाहेर गेल्यावर काम आहे त्यांचं. जरा त्यांना नेटवर्कच नाही दादा आहे की नाही. हे पुढचे जरा बरे येतं. ही जरा सुरुवातीपासून आहे ती महाराज बरं का. ही जरा बरी येते, ही बरी येत. हां मला सांगा, मग रागानं खाल्ला गोड लागतो का नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. नग सुतक पडन, इलेक्शन जवळ आले, राहू द्या महाराज बरं का. तुम्ही गरजेचे आहेत आम्हाला महाराज बरं का. सुतक नग आम्हाला राहू द्या, असू द्या. मला आम्हाला माहित आहे, मध रागानं खाल्ला तरी गोडच आहे, विष प्रेमानं पिलं तरी मरणारच आहे. भगवंताचं नाम संसारात घेतलं काय आणि जिथे आहात तिथे घेतलं काय, ते पुण्य आणि समाधान देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पुण्याची गणना काहीच काळजी नाही करायची. ठाईचं वैसोनी करा, आवडी आनंद. स्थळ वेळ मायने राखत नाही. शुद्ध भाव, भावेविना भक्ती, भक्तीविना विना शक्ती बोलू नये. भावेविना देव नकळे, निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. भावबळी आकळे एरविना कळे, करतरी आवडे तैसा हरी. तुकवा संगत काही नलगे एक भावाची, कारण तुका म्हणे आना विठोबाची. काय सत्य? द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान, तया कैची कीर्तन घडेल ना. असत्य जगणाऱ्या माणसाला परमार्थ करण्यात मजा नाही दादा. म्हणून विनंती आहे, अहो जसं जमेल तसं, पण देवा मन शुद्ध असावं, नजर पवित्र असावं. जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचं. तुकोबरा एके दिवशी सहज राजांना म्हटलं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात तुम्ही, आसनावर बसा. घोंगडं दिलं पाहायचं दादा. त्यांना माहित होता, अधिकार होता त्या माणसाचा. घोंगडं दिलं पाहायचं.
अहो राज कुणाला म्हणावं दादा? छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबांना सांगावं, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी बसलोय तोपर्यंत आमच्या पायाखालची माती राहणार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर परका बसल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आम्हाला आहे. म्हणून आम्ही तुमच्या चरणाशी अधिकार म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं. आणि आजची पिढी नुसती ओरडते गुरुजी. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, इतिहास डोक्यावर घ्यायची गोष्ट नाही आहे. आजच्या पोरांनी विचार केला पाहिजे, आपण आपल्या पायावर कसं उभं टाकायचं. हे जग आहे, कीर्तन वगैरे नंतरची गोष्ट आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली ती इथं नमतं राहायचं. पण भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हानू काठी. तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून द्या, पण आपली लाच काढायला लागले तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवा. अरे काही शेळपाटलेले समजता की काय? सामर्थ्याने सांगते आजच्या तरुण पिढीला, हे जग आहे दादा. इथं तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं. आणि शास्त्र सांगते, लक्ष देऊन ऐका, धर्मशास्त्र सांगतं अर्थ हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पुरुषार्थ कधी साधला जातो? जेव्हा त्याने पैसा कमवावा. बिंदास. कोण गरीब आहे? द्वारकेचा राजा आहे पांडुरंग, गरीब आहे का? अहो ती माझ्या माऊलीच्या दारात सोन्याचं झाड आहे, जयाच्या द्वारी अंगी आईचे बळ. ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबांची 65 लाखाची सावकारकी होती. किती? 65. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. एवढे श्रीमंत होते तुकोबा, गरीब नव्हते. विनंती माझी, बिंदास पैसा कमवणं गरजेचं आहे आणि करता येतं रे. बघा कसलीच काळजी करायची नाही. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. किती होतं? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ होतं स्वराज्याचं. तरुण मंडळी 10 पटीनं जास्त सैन्य होतं शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, मी करू शकतो, आय विल डू इट. मुठभर मावळे हाताला घेतले. 14 वर्षाचे शिवराय पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात रक्त सांडून स्वराज्याची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला गड किल्ला जिंकला आणि 40 वर्षाच्या आत शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे रे आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं नाही रे. आज अपयश आहे, उद्या यश आहे. बरं उद्या अपयश, पडून पडाल किती दिवस? एक दिवस तरी जगाचा मालक सामर्थ्याने उभा करेल की नाही? काळजी करायची नाही, असू द्या. पण हे सगळं कळताना हे कळलं पाहिजे की त्याच्याशिवाय कोणी उभा करणार. शेवटी कसं आहे, मार्ग धरा. मी काय म्हणते, नाही तिथपर्यंत जाता आला हरकत नाही. किती जवळ आपल्याला पंढरपूर? किती तास 1.5 तास, 1 तास पंढरपूर. हा 1 तास चलत गेला तर 1 दिवस आहे की नाही? अहो लोक 22-24 दिवस चालतात. कधी विचारा त्यांना पंढरपुराचं महात्म्य काय? आपल्याला जवळ आहे म्हणून किंमत कळत नाही दादा. अहो नुसतं पंढरीकडे तोंड करा आणि 3 पावलं चला. कुणीकडे पंढरी आहे? इकडं ना. हां माझ्याकडे बघू नका, मी तुमच्या गावात नवीन आले. माझं काय गाव आहे वेही, मला माझ्या गावात माहित आहे कुठे आहे पंढरपूर महाराज. बरं का, इकडे आहे ना. मी इकडे तोंड केलं आणि 3 पावलं चालले. किती? 3. मायबाप पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चाललात ना, माझा पंढरीचा मालक तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या व्यक्तीचं. तुम्ही वाखरीपर्यंत जा, तोपर्यंत देव तुमच्या घरी पोचलेला असतो. द्वारकेचा राणा, आपण तिथे जायच्या आधी तो इथे आलेला असतो. एवढी ताकद जर त्या सामर्थ्यात आहे, मग काय हरकत आहे? मार्ग धरा. आणि त्या वाटेवर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्या वाटेवर काळाला घाबरायची गरज बिलकुल नाही. सामर्थ्याने उभे टाका. वारीत तर तुम्ही कधीच मरणार नाही, आणि मेलं तर त्याच्यासारखं भाग्य दुसरं नाही. जमल तसं काही हरकत नाही, आम्हाला जमेल तसं. मग आम्ही काय करावं? म्हणजे आमच्या दिवसाला घाबरायची गरज नाही. काहीच करू नका. व्रत करा एकादशी काय करायचं? काही नाही. व्रत करा एकादशी भरामृताच्या राशी, मार्ग धरा पंढरीचा
तेरा चुकेल 84. माझ्यावर लय नेऊ नका, वजन बारकं घेऊन जाईन मला ती. हा ना, ती तिकडं न्या, त्यांची वजन जास्त आहे ते महाराज. उडाले म्हणजे आहे की नाही, पण अजून लय तारका बाकी आहेत माझ्या महाराज. लोक आहे ना कीर्तन घेताना लय मजा करतात. विशाल महाराज लोक ते आपलं सर्जरादासारखं तुमच्यासारखी वारकरी माणसं असली तर नीट बोलते ती. माणूस जर येडा असला तर लई चित्र बोलतो फोनवर. ते खुशाल म्हणत तुमचा प्रोग्राम घ्यायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. काय लोक बोलतील. सगळ्यात भंगार शब्द तुमची सुपारी किती, म्हणजे आम्ही सुपारी घेतोय र. काय बोलाल बर, त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? नाही नाही गुत्त दे तुझं सोयाबीन खुरपीते मुकादम आहे मी. अरे काय लागा, त्याच्यापेक्षा ही चित्र तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. म्हणजे नालायकाला माहित सुद्धा नाही याला पाखावाज म्हणतात महाराज. बरं का, ढोलकीवाला म्हणतोय ढोलकीवाला. अरे दादा नाही, तुमचा बी दोष नाही. कचकच कांद्याचा गबाळ, त्याला भजन कसं कळल म्हणा. त्याची आखी जिंदगी तू यासाठी गेले, तू यासाठीच गेले, जेवढे गेले तेवढे. बरं खरं सांगा, विनोद बाजूला राहू द्या, ज्याला स्त्रीचा आदर करता आला नाही त्याला धर्म सांभाळता येणार आहे? यत्र नार्युस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. काय ताकद असतं ना महाराज. सामर्थ्याने लक्षात घ्या, असं माऊली फार गोड वर्णन करतात. ज्याला माय कळाली ना, ज्याला बाप कळाला ना, त्याला पंढरीचा पांडुरंग समजून घ्यायची गरज नाही. माऊली सांगतात माय जगन्नाथ बाप जगन अनाथाचा नाथ जनार्दन. या विषयात पण फार आम्हाला अवघडत जायचं नाही. आम्हाला माहित आहे देवा, आमचे दिवस जर निर्भय घालवायचे असतील, आमचे दिवस जर आम्हाला समाधानात घालवायचे असतील, तर आम्हाला तुझ्या नामचिंतनात रमणं गरजेचं आहे. एवढी एकच गोष्ट. सांगड बांधारे बांधारे भक्ती, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची. काय म्हणायचं? ज्ञानदेव म्हणे काय व्यासाची या खुणा. आता तुमच्या खुणा कळायला मी व्यास बी नाही, ज्ञानदेव बी नाही महाराज. नाही असं कारभार आहे. काय सांगतात, असू द्या असू द्या. आणि तुम्ही लय विचार करीत जाऊ नका. लोक आख कीर्तन सोडतात आणि पुन्हा म्हणतात ताईला चिठी दिली होती महाराज. चिठीमध्ये काही नसतंय. कोणतरी येणार आहे त्याच्यामुळे थोडं 10 मिनिटं वाढवा, किंवा आलेत म्हणून 10 मिनिटं, एवढंच असतंय. पण लोक इतकी भंगार आहेत, अख्ख कीर्तन विसरणार. चिठी दिली होती, तुला काय करायची, दिली होती तर दिली होती महाराज. आता काय करतो आहे की नाही, अवघड आहे बाबा महाराज. त्याच्यामुळे माझं बी लय अवघड आहे. काय सांगता, आम्ही तर कसंही केलं तरी अवघडच आहे महाराज. असू द्या. पण खरं सांगू, माणसं फार विचित्र बोलतात कधी कधी. माळकरी कधीच वाईट नसतो. माझं वाक्य ऐका, ते म्हणाला आम्ही डोळ्यानं बघितलं. माळकरी कधीच वाईट नसतो, वाईट लोक माळा घालतात. फरक लक्षात घ्या. महाराज कधीच वाईट नसतो, वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं पाहिजे, खरं काय आणि खोटं काय. महाराज लोकांच्या पाया पडलेलं लेकरू होतं म्हणे. अरे माणूस आहे का पुतही तुम्ही? अशी महाराजाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बला गेली असती का? अरे मी कशाला बोलू, तू कवराय म्हणतात. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. इतकाही अंधश्रद्धेनं परिवर्तन करत जाऊ नका रे. जरा तरी देव समजून घ्या. अहो विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. त्याला माणूस कळला नाही, त्याला देव काय कळणार आहे. आणि जो माणसांची सेवा करतो तो साक्षात माझ्या अखिलकोट ब्रह्मांड चालक पांडुरंग परमात्म्याचीच सेवा करतो, कारण माणसातच देव आहे. हे कळलं पाहिजे रे दादा. ह्यात
उच्च नीचता काहीच नाहीये. उच्च नीच काही नेणे इष्टे भाव भक्ती देखून या सामर्थ्य. मग आम्ही काय करावं? काही नाही देवा. संसारिक माणस आहेत आम्ही. आम्हाला कुठं योग याग जमणार आहे? आम्हाला कुठं विधिवृत्त ऐकलं जमणार आहेत? आणि काय मला सांगा, 22-23 वर्षाची पोरगी मी काय एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली का वनात जाऊ? नाहीच की. न लगती सायास जावे सुखे येतो घरा योग याग विधी वायाची उपाधी. काय केलं दादा? तुमच्या लेकीसारखी लेक आहे. काय फरक आहे माझ्यात आणि तुमच्या लेकीत? फरक एवढाच आहे. माझा बाप माळकरी, माझी माय माळकरी, माझा आजा पंजा पंजाचा पंजा पंजाच्या पंजाच्या पंजा माळकरी. अख्खं आयुष्य संप्रदायात गेलं. दारात तुळस, घरात विठ्ठल, मुखात नाम, हातात ज्ञानेश्वरी, गात्याचं वाचन, हरिपाठाचं चिंतन. माय प्रेमी भावे फक्त विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतं का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आयुष्यात मी जेवढं कमवलं दादा, 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. ते म्हणचाल मग हाय कितीची? हाय 23चीच महाराज. इनमिन 23चीच आहे. पण वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. आणि हा जो भाग आहे ना, साक्षीदार आहे दादा. खूप लहानपणापासून आमचे विशाल दादा असतील, खूप लहानपणापासून यांनी माझी सेवा वाजवली. कीर्तनाला शेवा म्हणतात. हा शेवा महाराज बरं का, सेवा म्हणतात. कीर्तन प्रोग्राम नाहीत म्हणत, सुपारी नाही म्हणत, काय म्हणतात? सेवा म्हणतात. अधिकार आहे. कीर्तन जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं त्या क्षणी जगाचा मालक इथं साक्ष द्यायला उभा असतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. काय अधिकार आहे दादा? आणि मी आजपर्यंत सांगितलं नाही. माणसं म्हणतात कीर्तनाचे पैसे वगैरे. मी आयुष्यात जेवढं विशाल दादा मानधन घेतलं ना, जेवढं लोक म्हणतात घेती जरा जास्त, घेती तर घेते ना. त्याला काय असतंय महाराज बरं का. ह्यांच्याकडनं कमी घेते, बाकीकडनं जास्त घेते महाराज बरं का. ही आमच्या जवळची माणसं आहेत. मी आजपर्यंत जेवढे कीर्तनाचं मानधन घेतलं, एकही रुपया मी संसारात दिला नाही. माझा तर संसार नाहीच, पण घरचे बी महाराज बरं का. माझा अजून बाकी महाराज बरं का. जे काही घरचं एकही नाही दिला. आणि आयुष्यात काय असतं महाराज? बरं माय संसारात काय लागतं ग? नवरा चांगला लागतो. काय म्हणणं आहे तुमचं? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिनवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी आहे ना, कशाला टेन्शन घेते बाई? सामर्थ्यानं संसार करते. खरंय खोटे? होय का रेडणीच्या बाया? खरंय खोटे का माय? होय काय? होय काय मागच्या? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर येईल मला अक्कल महाराज बरं का. असंही संसारात तसा हा जो परमार्थ आहे ह्याच्यातही धनीच चांगला लागतो. तू काय म्हणे सोपे आहे? फक्त काय पाहिजे? शहाणा तो ज्यानं कमावलंय तो अक्कलवान पाहिजे. कमवायची पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त घालवायची पाहिजे. मी तर म्हणते कमवायचं सोपं आहे, घालवायचं अवघड आहे. ज्याला कुठं घालवावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. आता कुठं हे अक्कल पाहिजे घालवायची महाराज. असं काम असतंय तीन काय खरं असतंय. विषयाकडे या. मी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही बरं मामा पाटील दादा, आयुष्यात मी जेवढं कमवलं ना, मी त्या सगळ्याचा मोबदला सगळे टाळकरी लक्ष देऊ नये. विशाल दादा तुम्हालाही माहीत नाही, सर्जेराव दादा, मी 6 मजली बांधकाम केलं विथ AC. हॉस्टेल लाईफपेक्षा चांगली लाईफ. अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या मुलींना वारकरी शिक्षणाची सोय नाही अशा प्रत्येक मुलीसाठी हाय क्लास लाईफस्टाईल असणारी आध्यात्मिक शिक्षण संस्था मी फक्त माझ्या कीर्तनाच्या पैशावर उभा केली. आणि त्याचं उद्घाटन मी जून महिन्यात करणार आहे. अजून मी सोशल मीडियावर बी टाकलं नाही आणि कीर्तनात बी सांगितलं नाही. आज सांगू वाटलं त्याचं काय असतंय महाराज आणि जवळची माणसं. तर मग जून महिन्यामध्ये 14-15 जूनला शाळा भरतात. त्याच्या एक 6-7 दिवस आधी, मी अजून तारीख नाही ठरवली, त्या दिवशी आमच्या गुरुवर यांचं कीर्तन असणार. जयवंतदादा बोधले यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून त्या संस्थेचं उद्घाटन करणार. आणि 6 मजली, एका मजल्यावर 3 1 BHK आहेत. 1 BHK का तर मुलींना त्यांची सुरक्षिततासुद्धा लक्षात ठेवता प्रत्येकीला वेगळी सोय. हॉस्टेल लाईफसारखे बेड सिस्टीम सगळ्या गोष्टी, प्रत्येक रूममध्ये AC, शिक्षणसुद्धा AC हॉलमध्ये. कारण कसं आहे ना, आम्हाला जे भोगावं लागलं ते आमच्या पुढच्या पिढीला भोगायला नाही लागलं पाहिजे. अहो हे माझे वडील, माझ्या बापानं इतकं सहन केलं पोरगी कीर्तनकार करायला. लोक असं चालू कीर्तनात बसवायचे, म्हणायचे पोरगी आहे कीर्तन नाही करायचं, असं चालू कीर्तनात बसवायचे. दादा एवढं भोगलं आम्ही.
आता पुढच्या पोरी ज्यांना वाटतंय ना की मला शिवलीला पाटलासारखं व्हायचंय, त्या मुलीला प्रत्येक सोयीसुविधा द्यायचा अधिकार माझ्याकडे असला पाहिजे म्हणून आयुष्यभर. मला सुद्धा ही कधी कधी म्हणतात, अहो किती पाळता होतंय, रात्री कीर्तन अमरावतीला होतं ना, आता इथं इंदापूरला आहे. कुठं अमरावती, कुठं इंदापूर, संध्याकाळी आता वेल्ल्याला आहे. म्हणजे ही पळापळ करायचं कारणच तेवढं आहे. आणि पुन्हा लोक म्हणतात थोडं कमी करा की. अरे बाबा तुमच्यासाठी चाललंय. ही जी संस्था आहे तेवढ्यासाठी. पण विनंती आहे, आयुष्यात जेवढं काही कराल ना दुसऱ्यासाठी, जेवढंच दुसऱ्यासाठी कराल, देव तुम्हाला कमी करणार? काय कमी केलं देवानं मला? प्रसिद्धी, पैसा, संपत्ती, धन, दौलत, ऐश्वर, समाधान, सगळ्या गोष्टी दिल्या देवानं. फक्त नीतिमत्ता स्वच्छ असावी, सगळं देतो देव. मग काय करावं? काही नाही महाराज, फक्त प्रेमानं भजन, दोन्ही हातावर करा. वा वा, प्रेमाने. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम 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 जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. खाली कोणी घ्यायला सांगितले? असू दे घेतले तर घ्या महाराज. पण असं बी तुम्ही काय बसले का? बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले कीर्तन आहे काय अर्धेच आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. तुमचंच खरं आहे दादा, हो तुमचंच खरं आहे. असू द्या, कसे का व्हायना आले ते महत्वाचं आहे. पण एक सांगू, लेख म्हणून ऐका. नामदेव पायरी झाडणारी बाई काय आणि पांडुरंगाचा अभिषेक करणारा पुजारी काय, दोघाचा अधिकार सारखाच आहे. कीर्तनकार कुणी असो, कीर्तनकारच असतो. तो छोटा मोठा, तो नावाजलेला गाजलेला, त्याची एकच पदवी खरी आहे, हरिभक्त परायण. बाकी विनोदाचार्य, समाज प्रबोधनकार, जी टॉकीज फेम सगळं खोटं आहे. खरं एकच आहे, हरिभक्त परायण. आणि हीच आयुष्यभर आम्हाला लागलेली देणगी आहे. पण काही नाही, आयुष्यात देवा इतकं सुंदर माणसं आहेत तुम्ही. आमचे पाटील दादा असतील, भरणे मामा असतील, सगळे सामर्थ्याने व्यासपीठासमोर कीर्तनाला उपस्थित राहिले बरं काय. दादांच्या ह्याच्या आधी बी 2 दादा कीर्तनाला आलते, पण त्याला वर्ष झालं असं आहे की नाही, वर्ष झालं. म्हणजे या भागात कीर्तन असलं की दादा येतात. मला वाटतं मामाची माझीच पहिलं आहे, पहिलं कीर्तन. असू द्या, पहिलं बी चांगलं असते माझ्याच बरं काय. तसं मामांचं माझं हे पहिलं कीर्तन. दादा माझे दादांची 3री-4थी वेळ आहे कीर्तनाला घ्यायची. त्याच्यामुळे सामर्थ्याने तुम्ही आलात, कारण तुमचा भाग म्हणलं की फार सुधारित. पश्चिम महाराष्ट्रात बारामती असेल, फलटण असेल, माळशिरस, या सगळ्या गोष्टीचं नाव निघतं. त्याचं कारण आहे, तुमच्या माणसांच्या हातात सत्ता आहे तर तुम्ही त्याचा योग्य वापर करताय. आणि खरं सांगू, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने अशीच समाजाची सेवा करून ही सत्ता तुमच्या हातात राहावी हीच पांडुरंग परमात्म्याच्या मी प्रार्थना करत आहे. आणि एवढं मात्र खरं आहे, ज्याच्या मुखात माझ्या विठ्ठलाच्या नामचिंतनाची साधना आहे आणि आयुष्यभर ज्याने परमार्थाचं कौतुक केलं, नामा म्हणेतया असावे, देव त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडत. तुमच्या दोघांचेही मनस्वी आभार. तुमचं नाव दोघांचं असतं, पण त्याच्या पाठीमागं भरपूर माणसं जोडलेली असतात. त्या सगळ्यांना शतशः प्रणाम. काही नाही, प्रेमाने भजन. विठोप्पा रखुमा, हरी